झी 24 तास एक पाऊल पुढे। दरम्यान आपण पाहतो आहोत मयप्पन ज्याचं नाव आतापर्यंत समोर आलं होतं, जो आतापर्यंत बेपत्ता होता, तो आता मुंबई विमानतळावर दाखल झालेला आहे। त्याची दृश्य आपण पाहतो आहोत। मयप्पन याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्याची थोड्याच वेळात चौकशी केली जाईल मुंबई क्राईम ब्रांचकडून आणि त्यानंतर त्याच्या अटकेबाबत निर्णय होणार आहे। त्यामुळे आता मयप्पनला कधी अटक होणार आहे, त्याच्या चौकशीतून नेमके कोणकोणते खुलासे बाहेर येत आहेत हे औत्सुक्याचं ठरणार आहे। कारण हे IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरण उघड झाल्यानंतर यातून दररोज आज 9व्या दिवशी देखील वेगवेगळे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत। मयप्पन हा चेन्नई सुपर किंग्सचा CEO असल्याचं बोललं जाते। इतकंच नाही तर BCCIचे अध्यक्ष N श्रीनिवासन यांचा तो जावई आहे। त्यामुळे आता मयप्पन यांना ताब्यात घेतल्यानंतर कोण कशी चौकशी होते आणि त्यातून काय नेमकं बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, आत्ताच मयप्पन हा बाहेर आलेला आहे, विमानतळाबाहेर आलेले आहेत, त्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत का? नक्कीच पोलिसांनी त्यांना चौकशी करता आपल्या ताब्यात घेतलेला आहे। मुळात मयप्पन हे मुंबईमध्ये आलेले आहेत, ते या कारणाकरता आलेले आहेत की मुंबई क्राईम ब्रांचने त्यांना समन इश्यू केला होता की जे बेटिंग जे प्रकरण होतं, बिंदू सिंग त्यांचं अनेक वेळा नाव घेतलं होतं। त्याचबरोबर बिंदू सिंगच्या फोन रेकॉर्ड्समध्ये देखील गुणत मयप्पन यांचं नाव आलं होतं। तर पोलिसांनी मुख्यतः समन्स बजावून त्यांना आज बोलवलं होतं आणि त्यानुसार गुणत मयप्पन हे मुंबईत आलेले आहेत। मुंबईत दाखल झाल्यानंतर गुणत मयप्पन यांनी आपल्या गाडीतून क्राईम ब्रांचने मला जाऊ द्यावा अशी विनंती केली होती, पण त्या आधीच मुंबई क्राईम ब्रांचने त्यांना आपल्या गाडीमध्ये बसून आता मुंबई क्राईम ब्रांच जे मेन ऑफिस आहे, सिटी ऑफिस त्या दिशेने रवाना झालेले आहेत। आणि ज्यावेळी गुणत मयप्पन यांना या ठिकाणी आणण्यात येईल क्राईम ब्रांचच्या ऑफिसमध्ये, त्यावेळी त्यांच्यासमोर बिंदू दारा सिंग त्याचबरोबर इतर जे आरोपी आहेत या संपूर्ण प्रकरणातील त्यांना समोरासमोर बसवून त्यांनी जे काही आरोप केलेले आहेत ते त्यांच्या इंट्रोगेशनमध्ये, त्यांच्या तपासामध्ये गुणत मयप्पन यांच्याविषयी ज्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या गोष्टी मयप्पन यांना सांगून त्यांच्याकडून त्या व्हेरीफाय करून घेतल्या जाणार आहेत। आणि जर कुठल्या गोष्टीमध्ये मयप्पन यांचा हस्तक्षेप होता किंवा त्यांचा सहभाग होता अशी गोष्ट आढळली तर त्यावेळी आता अटक केली जाईल गुणत मयप्पन यांना, असं जे हिमांशु आहेत जॉईंट CP आहेत मुंबई क्राईम ब्रांचचे त्यांनी सांगितलेले आहे। पण जे गुणत मयप्पन आहे, गुणत मयप्पन जे आहेत त्यांना अटक होईल की नाही हे सगळं आता क्राईम ब्रांचवर तपास होणार आहे। ज्यावेळी गुणत मयप्पन आणि इतर आरोपी समोर बसतील आणि त्यामध्ये ते निष्पन्न होईल, त्यानंतर ठरेल की गुणत मयप्पन यांना अटक होईल की नाही। नक्कीच आता त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, पण त्याचबरोबर बिंदू दारा सिंग आणि मयप्पन ज्यांचे घनिष्ठ संबंध असल्याचं बोललं जात होतं त्यांचे देखील समोर झी 24 तास एक पाऊल पुढे।